सगळेजण आता आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रोफाईल दिलेलं आहे त्यांच्याबद्दल. आय एम ब्लेस्ड टू गिव्ह हिज प्रोफाईल, बट इट विल टेक मोर टाईम. इट विल त्यांचं जस्टिस दिला जाणार नाही की मी जर पूर्ण सांगितलं नाही. प्रोफाईल तिथे आहे, पण मी शॉर्टमध्ये करणार आहे, कारण आपण त्यांच्याकडनं ऐकायला जास्त आवडेल. ही इज अ वाईस चेअरमन AICTE, Chief Innovation Officer, Ministry of HRD, Government of India. He's the architect of Smart India Hackathon, and he has established 1,000 institutions to build local innovation. His professional life includes strong background in life sciences, innovation with its public presence on his government roles, and work smarter in India Hackathon. I can just say, on a personal note, when I started interacting with him, I wanted to know more about him. So I got two feedbacks, one from the corporate and one from the housewife. He's very socially active, and whatever he writes, it is very inspiring from all of them. So here I represent Agile Dr. Abhay Jere. नमस्कार. मराठी इंग्लिश इंग्लिश करू. आदरणीय श्रीपाद कुलकर्णीजी, अरविंदजी, मिलिंदजी, दीपकजी, रवणेजी, सर्वप्रथम खरंच तुमचे मनापासून आभार की तुम्ही BBNG करता मला या कार्यक्रमाकरता मला बोलवलं. युजली AICTE म्हणलं की मला माहिती नाही AICTE किती लोकांना माहिती आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. हे सगळे जे इंजिनिअरिंग मोस्टली कॉलेजेस आहेत हे आमच्या अंडर येतात. मॅनेजमेंट माझ्या अंडर आत्ता 13,000 कॉलेजेस आहेत. 1 कोटी विद्यार्थी आहेत आत्ता. युजली 100 इन्व्हिटेशन्स येऊन पडतात दिवसाला. पण जेव्हा BBNG कडून आलं, मिलिंद सरांनी मला फोन केला, 2 मिनिटात मी हो म्हणलं. कारण हा विषय खूप माझ्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे इतका जिव्हाळ्याचा आहे की मी गव्हर्नमेंटमध्ये आहे, मी बाकीच्या गोष्टी करू शकत नाही. मी खूप आणि चीफ इनोव्हेशन ऑफिसर असल्यामुळे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचा बरंच सगळं अख्खं एज्युकेशन इकोसिस्टम आमच्याकडे आहे, सगळ्या शाळेची आणि सगळ्या कॉलेजेसची. पण त्यामुळे मग मी माझ्या बायकोला पुश केलं आणि तिने एक 8-10 महिन्यापूर्वी एक ब्राह्मण न्यास नावाची एक फाउंडेशन पण उभी केली. म्हणजे इतका आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे हा. सो त्या अनुषंगाने जेव्हा मला IT आणि AI याविषयी बोलायला बोलवलं त्यास मला एक असं वाटलं की हा खूप विषय महत्त्वाचा आहे. आपल्या ब्राह्मण एंटरप्रेनर्सना निश्चित ह्या विषयात पुढे जायची गरज आहे. पण अपार्ट फ्रॉम AI आता जे दुसरा जो येऊ घातलेला आहे जो विषय आणि जो खूप साऱ्या लोकांना इथे जी आहेत त्या मंडळींकरता महत्त्वाचा विषय असू शकतो तो म्हणजे इंडस्ट्री 5.0. आणि मी रिक्वेस्ट करीन कुलकर्णी सरांना की एक असंच इंडस्ट्री 5.0 वर तुम्ही कॉन्क्लेव्ह घ्या. कारण की इंडस्ट्री 5.0 जर तुम्ही आत्ता इंडस्ट्री 4.0 आहे, बरोबर आहे. म्हणजे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि या गोष्टींनी आपण विचार करतोय. पण जेव्हा आपण इंडस्ट्री 5.0 म्हणू, इट्स सीमलेस मॅन मशीन इंटरॅक्शन. इट्स ऑल IoT. ओके. म्हणजे आत्ता जर म्हणजे साधा विषय घेतला, जर तुम्ही एक ऑटोमोबाईल घेतली, कार घेतली, तर कार इटसेल्फ इज अन IoT डिव्हाइस. म्हणजे आता कार इज नॉट अन ऑटोमोबाईल, इट्स अन IoT डिव्हाइस बेसिकली. अँड दे इंटरनली ऑटोमोबाईल इंडस्ट्री ट्रीट्स इट ॲज अन IoT डिव्हाइस. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तो माइंडसेट चेंज खूप महत्वाचा आहे. की त्यांनी स्वतःला आता ते म्हणतात की वी आर अन IoT कंपनी. सो जेव्हा तुम्ही AI असेल, ML असेल किंवा इंडस्ट्री 5.0 असेल, या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करू त्यावेळेस किती जॉब्स येणार आहेत, किती जॉब्स जाणार आहेत, हे अजूनही म्हणजे मी नास्कॉमशी बोलतोय, आम्ही बाकीच्या लोकांशी बोलतोय. जॉब रिप्लेस होणार आहेत का तर निश्चित होणार आहेत. मंडेन जॉब जाणार आहेत का तर निश्चित जाणार आहेत.
नवीन जॉब्स येणार आहेत का? हो, येणार आहेत. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखे नवीन जॉब्स येत आहेत. पण वी हॅव टू आस्क आवरसेल्व्स की वेदर वी आर रेडी अँड वेदर आवर बिझनेसेस आर गोइंग टू सस्टेन. आणि त्याकरता आपल्याला काय करायची गरज आहे, हे खूप महत्वाचं आहे ना, की व्हॉट्स इन देअर फॉर मी ॲट द एंड ऑफ द डे. ठीक आहे, हे सगळं म्हणजे जेव्हा आम्ही एज्युकेशन सेक्टरच्या अँगलनी बघतो त्यावेळेस आम्ही फार त्याला वेगळ्या अँगलनी बघतो. कारण की आत्ता ज्या पद्धतीची होड मुलांमध्ये लागलेली आहे AIMLच्या डिग्री कोर्सेस करता ॲडमिशन घेण्याची आणि कम्प्युटर सायन्स करता ज्या जाण्याची, म्हणजे आम्हाला मी तुम्हाला थोडंसं स्टॅटिस्टिक सांगतो. आत्ता ॲन्युअली आम्ही 15 लाख इंजिनियर्स भारत प्रोड्यूस करतो. वी हॅव ऑलरेडी ओव्हरटेकन चायना. वी आर द इंजिनिअरिंग पॉवर हाऊस फॉर द एंटायर वर्ल्ड अनडाउटेडली. म्हणजे देर इज नो कंपनी इन द वर्ल्ड वेअर इंडियन इंजिनियर इज नॉट वर्किंग. ओके. पण आम्ही जेव्हा आत्ता विचार करतोय त्यावेळेस आम्ही हा विचार करतोय की आत्ता जो मुलगा ऍडमिशन घेतोय हा ग्रॅज्युएट 2029ला होणार आहे आणि त्यावेळेस तो रेलेव्हंट असणार आहे का? ओके. जेव्हा आपण विकसित भारत किंवा आत्मनिर्भर भारत ह्या गोष्टीचा जेव्हा आम्ही इंटरनली पण जेव्हा विचार करतो, कारण की आम्हाला त्या सगळ्या, सो वी आर थिंकिंग अबाउट व्हॉट इज गोइंग टू बी नेक्स्ट सिनारिओ फॉर 2047 किंवा आहे. सो मला माहिती नाही की आत्ता जे इथं उद्योजक बसलेले आहेत यांनी व्हॉट इज गोइंग टू बी ॲटलिस्ट 10 years फ्रॉम नाव ह्या गोष्टीचं काही माइंड मॅप्स येथे डेव्हलप केले आहेत का? आणि मग त्या माइंड मॅप्समध्ये आपण हे कुठं सगळं बसतं, न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याकरता मग आपल्याला काहीतरी वेगळे मार्ग निवडावे लागतील. म्हणजे सगळे मोस्टली इथे MSMEs असणार आहेत. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. काहींना मार्केट ॲक्सेस रिलेटेड, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी हा प्रॉब्लेम असेल, काही लोकांना वेस्टेज प्रॉब्लेम असेल, काही लोकांना कस्टमर मॅनेजमेंट हा प्रॉब्लेम असेल. तर मे बी BBNG एक असा विचार करू शकतं की तुम्ही जर आत्ता तुमचे जे एंटरप्रेनर्स आहेत सर त्यांचं एक बकेटिंग केलं आपण, म्हणजे हे मॅन्युफॅक्चरिंग मधले आहेत त्याच्यातले देखील जर काय अजून सब बकेटिंग थोडंसं करता आलं, हे IT मधले आहेत, हे काय कन्स्ट्रक्शन मधले आहेत, हे असं एक आपण 10 बकेट्स केले आणि 10 बकेट्स करून त्यांचे 10 छोटेसे एक 2 तासाचे 5 तासाचे एक जर राऊंड टेबल करून त्यातून त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट जर आपण काढले की आमच्या बकेटमध्ये दीज आर द 5 or 6 or 10 विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम स्टेटमेंट्स विच वी हॅव ऑर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स विच वी हॅव. आणि त्यानंतर सिंपल गोष्ट जरी आपण केली आणि ती मी आजकाल सगळीकडेच करायला लागलेलं आहे, कारण की BBNGने एक जर हॅकॅथॉन घेतली त्या बकेट्सच्या त्या 5-5, 7-7 प्रॉब्लेम स्टेटमेंट्सवर, ओके, तर तुम्हाला वेगळे वेगळे सोल्युशन्स मिळतील आणि वेगवेगळ्या तुम्हाला कन्सेप्ट्सही त्याच्यातून येतील. यू विल गेट लॉट ऑफ गुड आयडियाज आउट ऑफ इट ऑन हाऊ ॲक्च्युअली यू कॅन ॲड्रेस युअर इश्यूज. म्हणजे मी जेव्हा स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन चालू केलं, आता ती जगातली सगळ्यात मोठी हॅकॅथॉन झालेली आहे, म्हणजे मी अक्षरशः दरदर फिरलो त्यावेळेस पहिलं वर्षी, कारण की त्यावेळेस हॅकॅथॉन हा शब्दही कुणी ऐकलेला नव्हता. ओके. आता तुम्हाला गल्लीबोळात हॅकॅथॉन होताना दिसतील. ओके. सो आत्ता म्हणजे आत्ता मी 8वी हॅकॅथॉन चालू, पहिल्या 7-8 हॅकॅथॉन्सना म्हणजे त्याच्यामध्ये एक टॉयकॅथॉन होती म्हणून प्राईम मिनिस्टर आलेले, म्हणजे अजून त्यांनी एकदाही नरेंद्र मोदीजींनी ती बुडवलेली नाही. म्हणजे 2च कार्यक्रमाकरता गेले 8 वर्ष नरेंद्र मोदीजी येत आहेत. एक म्हणजे परीक्षा पे चर्चा कन्सिस्टंटली आणि दुसरं म्हणजे माझं इनिशिएटिव्ह स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन. सो आत्ता जेव्हा आम्ही त्या गोष्टीवर विचार करतोय तर मी जेव्हा हॅकॅथॉन केली त्यावेळेस मला 7,000 टीम्सकडून आयडिया झाल्या होत्या. आत्ता आमचं इव्हॅल्युएशन चालू आहे या वर्षीचं, आत्ता माझ्याकडे 72,000 टीम्स आलेल्या आहेत की ज्यांनी इव्हॅल्युएशन त्यांचं चालू आहे. आणि प्रत्येक टीममध्ये
6 मंडळी, 6 मुलं आणि 2 मेंटर्स असं करू. आणि ते देखील कसं की तुम्हाला पहिलं आता लोकल लेवलला हॅकॅथॉन घ्यावी लागते आणि मग फायनलिस्टला येतं. सो आम्ही चालू केलं आणि ह्या स्टेजला म्हणजे पहिल्यांदी 40-50 हजार मुलं, ते आता 10 लाख मुलांपर्यंत पार्टिसिपेशन झालं. तात्पर्य सांगायचं काय की ज्यावेळेस आम्ही ते चालू केलं त्यावेळेस जेव्हा ते इमर्जिंग टेक्नॉलॉजीज विचार करत होते त्यावेळेस ती मुलं सगळी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा विचार करत होते. पण आत्ता जेव्हा आम्ही इव्हॅल्युएशन करतोय त्याच आम्हाला दिसतंय की कुठलाही प्रॉब्लेम स्टेटमेंट असो, AIML इज अ हॉरिझॉन्टल. आणि त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना विचार करावे लागणार आहे. म्हणजे आत्ता आधीचे सर म्हणत होते की AIML is now going to be more of a integral part of every domain. मग ते कोर इंजिनिअरिंग असेल किंवा बाकीचं, म्हणजे BA वाल्यांनी पण AI शिकायची गरज आहे, BCom वाल्यांनी पण AI शिकायची गरज आहे, टेक्निकल लोकांनी पण AI शिकायची गरज आहे. सो इवन AICT म्हणूनही आम्ही AI is going to be our horizontal. सायबर सिक्युरिटी इज गोइंग टू बी आवर हॉरिझॉन्टल. कारण की जेव्हा AI म्हणजे डेटा आला म्हणजे तुमचे सेन्सर्स किंवा ह्या गोष्टी आल्या जिथून तुम्ही डेटा घेताय, किंवा बाकीचा डेटा तुम्ही लार्ज लँग्वेज मॉडेल्स करता जसा बाकीचा स्क्रिप्ट केला जातो तसा केला जातो, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या अनालिटिक्स, म्हणजे सायबर सिक्युरिटी ऑल्सो बिकम्स अन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल दिस. सो हे सगळे हॉरिझॉन्टल्स झालेले आहेत. आणि ह्या हॉरिझॉन्टल्स तुम्हाला जर तुम्ही तुमच्या सेक्टरमध्ये ह्या ॲस्पेक्टला हॉरिझॉन्टल म्हणून जर ट्रीट केलं तर it's going to be much more easy for you to actually go ahead and adopt it. So मी ह्याच अनुषंगाने म्हणेन तुम्हाला की हाऊ यू कॅन ॲक्च्युली गो अँड लर्न, आणि त्याच्याकरता 2 आमचे इनिशिएटिव्स तुम्हाला हेल्पफुल होतील टू ॲक्च्युली गेट असोसिएटेड विथ दीज यंगस्टर्स फ्रॉम whom you can or you can use them to build your AI solutions or learn from them. Okay? एक जो आहे तो प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस जो आहे, ओके, आमचा इनिशिएटिव्ह, की जिथे किती जणांना माहिती आहे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आणि किती जण आहेत इथे? एक दोघं तिघं जण. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हा असा इनिशिएटिव्ह आहे की जिथे तुम्ही कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून जाऊन शिकवू शकता. इट्स स्पेसिफिकली फॉर इंडस्ट्री फोक्स, इंडस्ट्री प्रोफेशनल्स. तर मी सगळ्यांना इथं रिक्वेस्ट करीन की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी कॉलेजशी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून असोसिएट व्हा, कारण की दॅट विल ॲक्च्युली गिव्ह यू ॲक्सेस टू यंग माइंड्स, ओके, हू आर व्हायब्रंट, हू वुड लाईक टू डू, आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर त्यांना प्रोजेक्ट्स देता येतील. ओके. सो आणि आजकाल सगळ्या कॉलेजेसना आम्ही मोरलेस कंपल्शन आहे की तुम्ही प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आणलं पाहिजे. त्यामुळे लार्ज नंबर ऑफ कॉलेजेस आर ॲक्च्युली लुकिंग ॲट गुड प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, आणि त्यांना ते मिळत नाही आहेत. सो तुम्ही एक प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून हा एक ही आमची एक जी स्कीम आहे ती खूप महत्त्वाची आहे. दुसरी, आम्ही प्रोफिशियंट नावाची एक स्कीम इनिशिएट केलेली आहे. म्हणजे काय, तुम्हाला जर AI शिकायचं असेल कुणाला, तर तुम्ही डायरेक्टली कुठल्याही कॉलेजच्या त्या बॅचमध्ये तुम्ही डायरेक्टली ॲज अ स्टुडंट जाऊन फक्त बसू शकता, आणि वी आर अलाविंग दॅट. कारण की आमच्याकडे ॲज अन AICT ते बंधन असतं की एका वर्गात किती मुलं असली पाहिजेत. ओके. सो आता आम्ही त्याला रिलॅक्स करून आता आम्ही 10% प्रोफेशनल्सना पण आम्ही अलाव करतो. म्हणजे तुम्हाला जर AIML शिकायचं तर बीटेकचा समजा COEP मध्ये किंवा MIT मध्ये किंवा अजून कुठे जर बीटेक इन AIML कम्प्युटर सायन्स आहे, तर तुम्ही ऑलरेडी इंजिनियर बीटेक्स असाल किंवा अजून काही केलेलं असेल, आणि जर तुम्हाला AIML शिकायचं आहे तर काय 3rd इयरला 5व्या सेमिस्टरला तो विषय आहे, तर यू कॅन ॲक्च्युली गो अँड डायरेक्टली सेट in that class. Okay? And we have allowed that. And colleges can actually charge you for that also. म्हणजे थोडंसं त्यांना फी पण आम्ही अलाव केले म्हणजे त्यांचाही रेव्हेन्यू वाढेल म्हणून. सो दॅट त्याचे तुम्हाला 2 फायदे होतील. एक म्हणजे यू विल ॲक्च्युली सिट विथ यंग व्हायब्रंट माइंड्स सो दॅट यू कॅन लर्न फ्रॉम देम. आणि फॉर द
kids it's also very useful because they get a connect in an industry. ओके, त्यांच्याकरताही तो एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आणि ती कॉलेज किंवा ती युनिव्हर्सिटी तुम्हाला सर्टिफिकेट, फॉर्मल सर्टिफिकेट ते देऊ शकते. अपार्ट फ्रॉम दॅट हे बाकीचे जे काय मग आमचे स्वयंचे भरपूर कोर्सेस आहेत रिलेटेड टू AIML, ते देखील तुम्ही करा. पण हे करताना जस्ट बी अवेअर ऑफ सम ऑफ द लॉट ऑफ दिस कॉनिंग विच इज गोईंग अराउंड, फ्रॉड्युलंट कोर्सेस जे आहेत ते पण असे खूप सारे आहेत जे आत्ता ऑफर करतात की 15 मिनिटात AI शिका आणि हे शिका. तर स्टे अवे फ्रॉम ऑल दॅट. ओके, कारण की पीपल आर ॲक्च्युली म्हणजे आम्ही या सगळ्या गोष्टींवर बरीच आता सध्या ॲक्शन घ्यायला चालू केली. पण एक चांगला कोर्स जो आहे, जो ऑनलाईन आहे, तो IIT चेन्नईचा आहे. जो BSc इन AI डेटा ॲनालिटिक्स करता, तो ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही त्याचाही विचार करू शकता. सो या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला AI निश्चित शिकायला भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. पण ॲट द एंड ऑफ द डे परत तुम्हाला तो प्रश्न विचारायचा की माझ्या धंद्याला आत्ता खरंच AIची गरज आहे का? कारण की जिथं सुई लागते तिथं सुई, जिथं तलवार लागते तिथं तलवार. म्हणजे भरपूर वेळा काय होतं, मी पण जेव्हा आम्ही हॅकॅथॉन्स किंवा इकडे आयडियाज सबमिशन्समध्ये आम्ही जेव्हा बघतोय त्यावेळेस आहे ना, लोक प्रॉब्लेम होत आहेत. म्हणजे काय की मला एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तर मी त्याचं सोल्युशन चांगलं काय हे न बघता मी कुठली टेक्नॉलॉजी पहिले वापरेन. म्हणजे मला जर AI येतं किंवा मला ब्लॉकचेन येतं, तर मग मी ब्लॉकचेन फायनान्शियल सेक्टरमध्ये तर लावतोच, कारण की एव्हरीवन नोज दॅट. पण मग मी ते एव्हिएशनमध्ये लावतो, मी ते फूड प्रोसेसिंगमध्ये लावतो. आणि आय सी लॉट ऑफ पीपल ॲक्च्युअली इन्व्हेंटिंग प्रॉब्लेम्स विच नेव्हर एक्झिस्टेड. ओके, आणि सोल्युशन्स फॉर दोज प्रॉब्लेम्स. ओके, सो तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असाल तर तेही एक थोडंसं भान ठेवा की फक्त टेक्नॉलॉजीच्या मागं न लागता वेदर इट रिअली सॉल्व्स माय प्रॉब्लेम अँड वेदर आय रिअली नीड इट, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स विच वी रिअली नीड टू लुक इन टू. आणि त्याकरता मी फायनली हे बोलून थांबेन की मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी इथे डिझाईन थिंकिंगचा एक कोर्स करावा. किती लोकांनी डिझाईन थिंकिंगचा कोर्स केला इथे? अरे वा. डिझाईन थिंकिंग म्हणजे डिझाईन बद्दल नाही, हा. डिझाईन थिंकिंग इज अबाउट प्रॉब्लेम सॉल्विंग. व्हॉट शुड बी युअर अप्रोच वेन यू वॉन्ट टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. ओके, म्हणजे सोल्युशन नाहीतर म्हणजे इन अ सिम्पल वे. म्हणजे मी जेव्हा बोलतो तेव्हा इन अ सिम्पल वे डिझाईन थिंकिंग इज हाऊ टू थिंक. ओके, तर हा जर तुम्ही डिझाईन थिंकिंगचा कोर्स केला आणि परत ते स्वयंवर आहेत, बाकी खूप ठिकाणी अवेलेबल आहेत, तर एक्झॅक्टली तुम्हाला पिन पॉईंट करता येईल की वेअर आय कॅन यूज AI, वेअर आय कॅन यूज ML, वेअर आय कॅन यूज अदर टेक्नॉलॉजीज. त्यांच्याकडून आला आता थांबा म्हणून. पण हॅव्हिंग सेड दॅट, तर तुम्ही जर डिझाईन थिंकिंगचा कोर्स केला आणि आता भरपूर तसे कोर्सेस ते पण अवेलेबल आहेत सगळीकडे, म्हणजे काही तर फ्री ऑफ कॉस्ट पण आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं आणि यूट्यूब आणि इकडे गेला तर खूप साऱ्या गोष्टी इझिली तुम्हाला असोसिएट मिळतील. तर ॲक्च्युली हाऊ आय कॅन रिलुक ॲट माय बिझनेस फ्रॉम इंडस्ट्री 5.0, फ्रॉम AIML aspect, so that I remain relevant फॉर नेक्स्ट 15-20 years. म्हणजे मी प्रत्येक एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर मी त्यांना हा प्रश्न निश्चित, कारण की ते तर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स विल बी देअर फॉर 100-200 years ना. तर मी त्यांना भरपूर लोकांना विचारतो की ना, व्हॉट इज द फॉर्मॅट ऑफ युअर एज्युकेशन इन्स्टिट्यूट इन 2047 when we will be Vikasit Bharat, and whether you have started thinking about it. So same question is also we should ask ourselves, that what is going to be my industry or my organization by 2047 and whether I am ready for that. Okay, so fortunately आता खूप वातावरण कंड्युसिव्ह आहे, आत्मनिर्भरतेवर खूप फोकस आहे
म्हणजे आम्हालाही सगळीकडे इंटरनली जेव्हा आम्ही आमच्या इंटरनल मिटिंग्समध्ये असतो तिथे मिनिस्टर असतील किंवा प्राईम मिनिस्टर असतील ते प्रकर्षाने सांगतात की नाही आपण आपल्या प्रॉडक्ट्सना आपल्या टेक्नॉलॉजीजनाच आपण सपोर्ट करायचा आहे. तर इंटरनली खूप तो स्ट्रॉंग मेसेज आहे. मला माहिती नाही काल वंदे मातरमचे जे 150 वर्ष आपण सेलिब्रेट केले त्याच्यामध्ये ही वंदे मातरमचा हाच महत्त्वाचा विषय होता. काल किती लोकांनी ऐकलं मला माहिती नाही, पण की वंदे मातरम म्हणजे आत्मनिर्भरता असा तो हे केलेला आहे आता. आणि जर तुम्ही वंदे मातरम हाच जर मंत्र ठेवला तर आपण निश्चितच 2047ला जे काही आपण विकसित भारत जो काही आपण विचार करतोय त्या वी विल एबल टू अचीव दॅट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि मी आहे माझी मिसेस पण अवेलेबल आहे. वी कॅन ॲक्च्युली वर्क विथ यू. We can give you our suggestions. If you have any queries, we will be more than happy to answer them. Thank you very much. Really appreciate it.